नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपल्या मराठी माहिती वेब या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर लोकमतवर एक नवीन न्यूज आली आहे, ती म्हणजे कांदा निर्यात बंदी संदर्भात. तर या ठिकाणी शासनाने एक निर्णय घेतला आहे की 64 रुपये प्रति किलोने निर्यातीस मान्यता मिळाली आहे. राज्यात प्रति क्विंटल 500 रुपयाने वाढले दर. तर ही बातमी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाल कांद्याची 40% निर्यात शुल्क असे एकूण किमान $770 प्रति टन दराने म्हणजे प्रति किलो 64 रुपये दराने या ठिकाणी निर्यात करता येणार आहे. तर या ठिकाणी खरीपातील उत्पादनाचा अंदाज कमीत कमी 55 लाख टनांचा आहे. तर दर महिन्याला कांद्याच्या देशांतर्गत सरासरी 17 लाख टनांचा खप होतो. केंद्राच्या पथकाने लासलगाव बाजारात एप्रिलपासून स्थिर असलेले कांद्याचे दर अहमदनगर, नाशिक, सोलापूरला जाऊन रब्बीच्या हंगामातील कांद्याच्या पिकाची केलेली पाहणी व्यापारी, शेतकरी, जाळी केंद्रे, भंडार आणि गोदामातील साठ्यांची माहिती घेतली. चौथ्या महिन्यापासून 30 ते 35% होणाऱ्या कांद्याच्या हानीची जोखीम बाब लक्षात घेऊन मुबलक उपलब्धतेच्या आधारे 8 डिसेंबर 2023 पासून कांद्याच्या निर्यातीवर घातलेली सर्व प्रकारची बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी कोणती भूमिका घेतली आहे? तर या ठिकाणी शेतकऱ्यांची सावध भूमिका केले स्वागत. निर्यात बंदी हटवताच नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 500 रुपये अधिक भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत कांद्याला किमान 801 ते कमाल 2551 रुपये प्रति क्विंटल, तर चांदावड येथे 1000 ते कमाल 2571 रुपये विक्रमी भाव मिळाला. या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असले तरी कोणतेही निर्यात शुल्क न आकारता कांदा निर्यातीची मागणी उत्पादक महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देवळे यांनी केली आहे.